सुमारे 100-125 वर्षापूर्वी पिर्ण बार्देश गोवा येथून पोर्तुगीज तसेच बाटाबाटीच्या कारणास्तव एक देवदासी आपल्या मूळ गावातून आपली देवता म्हणजेच वंशदेवता ओटीमध्ये घेऊन सदर मोरगाव वस्तीमध्ये दाखल झाली। येथील गावकऱ्यांनी तिला गावातील आत बसलेले टाकवाडी हे टाक क्षेत्र सुमारे 200 एकर जागा तिन्ही बाजूंनी पाण्याचा स्रोत असलेले क्षेत्र देऊन तिची व्यवस्था केली। पुढे त्या स्त्रीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती बागायती अशा माध्यमातून होऊन त्यांनी आपल्या वंशदेवतेची स्थानिक देवतेच्या कृपा आशीर्वादाने स्थापन केली व मातीचे मंदिर उभारले। सदर एका कुटुंबाचा विस्तार होत एकाची 4, चाराची 8 अशी आता सुमारे 25 घरांची ही वाडी वस्ती आहे। पुढे कामानिमित्त काही ग्रामस्थ शहराकडे गेले, पण ते परत येण्याच्या दृष्टीने गाव रूढीप्रमाणे दसरा, शिगमा, जत्रा इत्यादी सर्व विधी एकमेकांच्या मार्गदर्शनाने व स्थानिक देवतांच्या सहभागाने पार पाडत गेले। सुमारे 1977 साली मंदिराची चिरेबंदी वास्तू बांधण्यात आली व आता 2021 मध्ये उपलब्ध असलेली वास्तू बांधण्यात आली। यामध्ये सर्व ग्रामस्थांनी वर्गणी तसेच देणगी स्वरूपात आर्थिक बाजू उभी करून आज म्हणजेच 28 एप्रिल 2024 रोजी कलशारोहण सारखा सोहळा पार पाडत आहे। हे सर्व करीत असताना मूळ गाव पिर्ण गोवा येथील शांतादुर्गा देवतेची सेवा पूर्वी वार्षिक होती, त्यात बदल करून एक कुटुंब तेथे स्थापित करून अखंडपणे चालू आहे। अश्वत्थपर्णे वाजवायचंय, बलिदानाला वाजवायचंय आणि नेणारे कोण असतील तरी तिथे याच्या समोर मंदिराच्या समोर
हे थोडंसं मोठं अनुष्ठान असल्यामुळे यजमानाद्वारे अरणी मंथा जो आहे शीतवादी दोष किंवा असे कुठचे दोष आहेत ते आपल्याला लागणार नाही आणि एक पूर्णपणे शुद्धता आपल्या शरीराला निर्माण होईल, शरीराच्या ठिकाणी एक ऊर्जा निर्माण होईल. अशा प्रकारचं जे यज्ञ कंकण आहे ते सगळ्यांनी बांधून घ्यावं. मगाशी यमाय नमः यजमानमूर्ते नमः यजमानमूर्ते देवते उग्राय नमः निवृते नमः सूर्याय नमः सूर्यमूर्ते नमः सूर्यमूर्ते देवते रुद्राय नमः नमो नमः सूर्याय नमो नमः सत्याय नमो नमः सत्याय नमो नमः भृताय नमो नमः भृषाय नमो नमः आकाशाय नमो नमः आकाशाय नमो नमः. नमस्कार. थोड्याच वेळात कलशारोहणाचा आपला सुवर्ण सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ पहिल्या क्रेनमध्ये ते फिटिंग करणारे 2 असते आणि आमचे 1-2 बडजे हे पहिले वरती झालेले ते सर आपली काय ती तयारी करूची असतात, जी वस्तू खाली घालूची असतात, नवरत्न सप्तधान्य दही आणि शेवा इतके वस्तू जे घालूचे असतात तितके ते तयारी करून द्यायचे. तर देवा बायाच्या सुखाचा मोगासारखी देवता 5 माया 12 अंधार माता इतर मातोश्री या पूर्वजान मातोश्री ह्या गावाची सीमा शेवटी आखून मातोश्री आचरण कैवताची ह्या ठिकाणी स्थापना केलेली असा आणि मातोश्री आज त्याचे पूर्णपणे मातोश्री रहितेन पिलगेन मातोश्री आज त्याच्या एलीच्या फळानी वसाच्या मातोश्री सुद्धा आता मोठा ह्या मंदिर उभ्या केलेला असा आणि मातोश्री या मंदिराचा कलश मातोश्री आज पुरोहितांच्या हस्ते मातोश्री सगळी विधी पूर्ण करून आज मातोश्री आज तुझ्या वसाचो मातोश्री कळस आज शिखरात चढवतो असा त्याच्यासाठी तुझ्या 5 माया 12 अंधारा हात मागची त्याचप्रमाणे मातोश्री ह्या वसाची ती काय परिवार देवता असा मूळ पुरुष असा त्याचप्रमाणे मातोश्री आज ती पिढ्यासारखी दुर्गा माता असा त्या सगळ्या देवतेनी मूर्तीच्या देवतेने सगळ्यांनी एकमत करून जो काही ह्या ठिकाणी अडचणी असतील ते सगळे दूर करून 5 माया 12 अंतरांग सामील करून त्याचप्रमाणे मातोश्री या वसाची परिवार देवता असा मुख्य देवता असा त्याचो मातोश्री आज सगळ्या देवतेकडे पूर्णपणे मातोश्री सोडून दी आणि त्यांच्यानी सामील आपला आनंदाने होतं मातोश्री.
बोला बोला पुंडलिक वाजुरो नमः कामदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः अमरवरसुपूज्यो रत्नवर्णो सुरेशां पशुपतिसुतमेशां विघ्ना तवस्तदैव दिवसा ध्यायेत् सदा मङ्गलम् दूर्दो सावधान तदेव लग्नौ सुदुरन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव
सर्वतो समागुरुर्विष्णात् पाहि पाहि भगवन् नमस्ते नमस्ते इदं बलं मया देव साविदं पुरतस्तव तेन मे सुबलाभाप्यर्भवेत् जन्मनि जन्मनि